श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांची त्रिकाळ सेवा कशी करावी आणि ही जी त्रिकाळ सेवा आहे ती तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कुठल्याही संकटांसाठी करू शकता. तर गजानन महाराज जे आहे ते आपल्या दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचेच अवतार आहेत. त्यामुळे गजानन महाराजांची सेवा तुम्ही जर करत असाल तर ती अतिशीघ्र त्वरित असं फल देणारी सेवा असते. गजानन महाराज हे सुद्धा आपल्या कलियुगामध्ये अतिशीघ्र पावणारे आपल्याला देवता आहेत. गजानन महाराजांचे अनेक भक्तांना अनेक असे अनुभव आलेले आहेत. गजानन महाराजांची त्रिकाळ सेवा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये मुलं मुली एज्युकेटेड आहे पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तुमच्या मुला मुलींचं लग्न जमत नसेल, घरात सतत आजारपण असेल, भांडणं वादविवाद कटकटी, घरामध्ये कर्जाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहे किंवा कुठलीही समस्या जी की तुम्ही फेस करत आहात, कुठलीही एखादी इच्छा असेल की जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, खूप सेवा केल्या आणि तुम्हाला कसलाही अनुभव आला नसेल, तर तुम्ही गजानन महाराजांची ही त्रिकाळ सेवा करा. जेव्हा तुम्ही श्रद्धेने एखादी सेवा करताना तेव्हा त्या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. तर त्याबद्दलच आजची ही छोटीशी माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला गजानन महाराजांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा गजानन महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या, गंध लावा, अक्षता वाहा, फुले अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा. जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती फोटो नसेल पण तुम्हाला गजानन महाराजांची ही सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती फोटोवरती सुद्धा करू शकता. फक्त गजानन महाराजांचं स्मरण करा. त्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि गजानन महाराजांची आरती करायची आहे. सकाळी तुम्ही जे काही घरामध्ये बनवणार आहात चपाती भाजी ते तुम्हाला नैवेद्य म्हणून गजानन महाराजांना दाखवायचं आहे किंवा तुम्ही खडी साखर सुद्धा ठेवू शकता किंवा कुठलाही एखादा गोडाचा पदार्थ ठेवू शकता. शक्य असेल तर एक माळ तुम्हाला गणगण गणात बोते किंवा गणगण गणात बोते या मंत्राचा जप करायचा आहे किंवा 11 वेळा 21 वेळा श्रद्धेने तुम्ही जप करा. ही झाली सकाळची सेवा. त्यानंतर दुपारी आपलं मन स्थिर असतं, म्हणजे आपली सर्व कामं उरकलेली असतात, आपल्याकडे वेळ असतो, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर गणगण गणात बोते किंवा गणिगण गणात बोते या मंत्राचा तुम्हाला 1 माळ 11 माळी 21 माळा 51 माळी 108 माळी यातील तुम्हाला जेवढ्या माळी शक्य असतील तेवढ्या माळी तुम्हाला अगदी शांत एकाग्र होऊन तुम्हाला जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही 5 मिनिटाचा टाइम लावून तेवढ्या टाइममध्ये तुम्ही गणगण गणात बोते किंवा गणिगण गणात बोते या मंत्राचा जप करा. ही दुपारची सेवा आहे आणि जेव्हा ही सेवा कराल तेव्हा सुद्धा दिवा धूप अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग सेवा चालू करायची आहे. संध्याकाळी तुम्हाला परत एकदा गजानन महाराजांची आधी गणपती बाप्पांची मग गजानन महाराजांची आरती करायची आहे, धूपदीप अगरबत्ती लावायचा आहे, आपल्या देवांना दिवा अगरबत्ती लावा, तुळशी मातेला दिवा लावा आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करा. संध्याकाळी पण आपल्या घरात जे काही बनतं त्याचा नैवेद्य तुम्ही गजानन महाराजांना दाखवायचा आहे. ही झाली त्रिकाळ सेवा. संध्याकाळी सुद्धा तुम्ही 1 माळ किंवा 11 वेळा 21 वेळा गजानन महाराजांच्या या मंत्राचा जप करू शकता. ही अतिशय साधी सोपी सेवा आहे. आता ही सेवा करायची कशी हे तुम्हाला सांगते. तुमची एखादी इच्छा असेल, एखादं संकट असेल, हे दूर करायचं असेल, इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. 11 दिवस 21 दिवस 51 दिवस 108 दिवस अशा पद्धतीने तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा आणि नंतर कंटिन्यू 11 दिवस कंटिन्यू 21 दिवस म्हणजे जसं तुम्हाला जमेल तशी ती सेवा करा. दुसरी गोष्ट, ही सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरू करा. गुरुवारी संकल्प करा आणि नंतर मग सलग 11 दिवस 21 दिवस कसलाही गॅप न घेता ही सेवा पूर्ण करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता ठीक आहे, तुम्हाला जर संकल्प करायचा नसेल तर तुम्ही गुरुवारपासून सेवा सुरू करा. जशी आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करतो त्या पद्धतीने तुम्ही गुरुवारपासून सेवा चालू करा आणि कंटिन्यू ती सेवा नित्य सेवा म्हणून ही त्रिकाळ सेवा करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती आयुष्यामध्ये अनुभव मिळेल. तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलंही संकट असू द्या ते दूर होणार. गजानन महाराज हे आपल्या कलियुगामध्ये अतिशीघ्र त्वरित असे प्रसन्न होणारी देवता आहे आणि अनेकांना त्यांचे अनुभव सुद्धा आलेले आहे. तर तुम्ही ही त्रिकाळ सेवा नक्की करा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. एकतर संकल्पयुक्त सेवा करा किंवा नित्य सेवा म्हणून तुम्ही ही सेवा करा. खूप छान असा अनुभव तुम्हाला येणार आहे. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार कडकडीत तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि परान्न खायचं नाहीये.
तुम्ही नित्यसेवा जरी करणार असाल ना तरी मांसाहार करू नका आणि परान्न खाणं टाळा. पण ठीक आहे, जर तुम्हाला खावंच लागलं तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही खाऊ शकता. पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा परान्न टाळायचं आहे आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. बाकी काहीही नियम नाहीये. अगदी साधी सोपी सेवा आहे तुमची. ही सेवा तुम्ही नक्की करा. गजानन महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये गणगण गणात बोते किंवा गणगण गणात बोते नक्की लिहा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.